रद्दच झालेलं बाबा, मग कशाला वेटिंग करायचं? तुम्हाला त्रास सगळ्यांना, हे कुठं चाललं ते कुठं चाललं, हा आला का तो गेला का कुणाचा दुसरा एक. आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती. आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही DBTवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधी नव्हे. याप्रमाणे संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्यांचा जून महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता 1500 रुपये हा पाठवण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे. तरी ज्याही लाडक्या बहिणींना आज त्यांचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्यांचा जून महिन्याचा हप्ता जमा होणार. कारण हप्ता पाठवल्यानंतर हप्ता संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जाण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी हा लागतो. कारण या अगोदरसुद्धा अदिती तटकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आलेली होती, तेव्हासुद्धा संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जोही त्यांचा हप्ता होता हा जमा होण्यास 2 ते 3 दिवस लागणार आहे. कारण की लाडक्या बहिणींची संख्या जी आहे ही जास्त प्रमाणात आहे. तरी संपूर्ण लाडक्या बहिणींना आज DBT करण्यात आलेली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून संपूर्ण माहिती व पत्रकार परिषद घेण्यात आली आणि हप्ता हा वितरित झालेला आहे. तरी संपूर्ण लाडक्या बहिणींना 1 ते 2 दिवसामध्ये त्यांच्या बँकेमध्ये म्हणजे जेही आधार कार्डला बँक लिंक आहे त्या बँकमध्ये तुमचा हप्ता जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.